हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण SY BA PSY 216चे प्रश्नोत्तर बघू। IMP प्रश्नोत्तर। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। तर चला आता आपण IMP प्रश्न बघू। त्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की जर तुम्ही गृहिणी असणार किंवा तुम्ही बरेच जण काम करतात, बाहेर जॉब करतात, त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला पूर्ण वेळ देता येत नाही, तर मग तुम्ही लेसन वाचन करा किंवा लेसन ऐका, तरी त्याचे टॉपिक्स ऐका तुम्ही। त्याच्याने तुम्हाला मनाच्या भाषेने तुम्हाला याची उत्तरं सहजरित्या लिहिता येतील। पेपराच्या वेळेस तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्ही पेपर कोरा ठेवायचा नाहीये। प्रश्न उत्तरांमध्ये काहीतरी मनाने व्यवस्थित वाक्यरचना करून उत्तर लिहायचे, जेणेकरून तुम्ही चांगल्या मार्काने पास होणार। यामध्ये मी तुम्हाला आता प्रश्न सांगणार आहे आणि प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला बुक्समधूनच सांगणार आहे। तर चला आता आपण प्रश्नांसाठी सुरुवात करूया। तर याच्यात मी IMP प्रश्न घेऊन आली आहे। पहिला प्रश्न आहे आपला, शिक्षा पद्धतीचे 2 प्रकार स्पष्ट करा। याचं पेज नंबर पण मी इथे लिहिलेला आहे, पेज नंबर आहे 81। तर बघा आता आपण याचं उत्तर बघू। याच्यात आपल्याला शिक्षेतील पद्धती विचारल्या आहेत। तर मग आता पुस्तकात आहे ना उत्तर एकच असतात, फक्त आपल्याला ते फिरून प्रश्नांची वाक्यरचना करून आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात। म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही टॉपिक जर लक्षात ठेवले तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रश्न फिरवून विचारला तरी तुम्ही उत्तर व्यवस्थित त्याचं लिहू शकता। तर आपल्याला विचारलं आहे की शिक्षा पद्धतीचे 2 प्रकार स्पष्ट करा। असं स्पष्ट बुक्समध्ये कुठंच नाही राहणार, पण शिक्षेतील जबाबदार घटक म्हणजे त्यात तो प्रकारच विचारलाय आपल्याला त्यांनी। मग त्यात तुम्ही असं उत्तर लिहू शकता की शिक्षा जितकी तीव्र असेल तितकी तिची परिणामकारकता अधिक असते। सौम्य स्वरूपाच्या शिक्षेने प्रतिक्रियेचे तात्पुरते निरोधन होते। काही काळापुरती शिक्षा थांबविल्यास पुन्हा मूळचे वर्तन घडून येण्याची शक्यता असते। तीव्र शिक्षेने प्रतिक्रियेचे वर्जन घडून येतेच, शिवाय शिक्षेचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात। मानवतेवर प्राण्यांच्या बाबतीत तीव्र शिक्षा जशी परिणामकारक ठरते तशी मानवाच्या बाबतीत ठरलेच असे नाही। उदाहरणार्थ, एखाद्या गुन्हेगाराला तीव्र स्वरूपाची शिक्षा केल्यास त्याच्या ठिकाणी दृढ झालेली गुन्हेगारी प्रवृत्ती अधिकच बळवण्याची शक्यता असते। इथे मी आता हा टॉपिक इतकंच निवडला, याचं उत्तर एवढं निवडलं। आता मी पूर्ण पॅरेग्राफ न वाचता तर याच्यात दुसरे ऍड करते, ज्याच्यात आपल्याला पद्धत विचारली। पद्धतमध्ये मग हे महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये मुद्दा शाब्दिक शिक्षा। तर हा घटक आपण याच्यात वाचूया। मुलांच्या वाढत्या वयानुसार शारीरिक शिक्षेचे प्रमाण कमी कमी होत जाऊन शाब्दिक शिक्षा वाढत जाते। अपमानकारक शब्द, टोमणे, कोपरखळ्या, निंदा याचा ह्या प्रकारात समावेश होतो। 12वीच्या परीक्षेत आपला मुलगा नापास झाल्याचे ऐकताच वा वा छान, अगदी आनंद झाला, अशा प्रकारचे शालजोडी बोलणे शाब्दिक शिक्षेच्या प्रकारात मोडते। काही पालक मुलाबरोबर बोलत नाहीत, मौन पाळतात, आई अबोला धरते, असे का होते? याचा अर्थ मुलांना तात्काळ समजतो। सर्वसाधारणपणे सुशिक्षित, लोकशाहीवादी, मध्यमवर्गीय, जागरूक, दक्ष पालक शाब्दिक शिक्षेचाच वापर अधिक करतात असे आढळते। 2. शारीरिक शिक्षा। काही पालक शाब्दिक शिक्षेबरोबर बालकांना शारीरिक शिक्षा देखील देतात। कनिष्ठ वर्गीय कुटुंबातील पालकाकडून या शिक्षेचा जास्त प्रमाणात वापर केला जातो। मध्यमवर्गीय पालक मात्र शिक्षेचा वापर फारच कमी प्रमाणात करतात। अशी शिक्षा देणे त्यांना पसंत नसते। शारीरिक शिक्षेने मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो। वारंवार शारीरिक शिक्षा भोगावी लागल्यास मुलांचे समायोजन नीट न होता ती गुन्हेगारीकडे वळतात। घरातून पळून जाणे, उद्दामपणे बोलणे, बंडखोरी असे वर्तन त्यांच्याकडून नेहमी केले जाते। सर्वसाधारणपणे मुले 3 ते 6 वर्षे या वयात जास्त हट्ट करतात। हट्ट हे तर त्यांचे प्रभावी असर असते। नकारात्मकतेच्या वृत्तीमुळे देखील काही मुले ऐकत नाहीत। असे का होते हे न समजून घेता शारीरिक शिक्षेचा वापर अति प्रमाणात केला गेल्यास व शिक्षा मूळ हेतूशी संबंधित नसेल तर शिक्षा देणाऱ्याविषयी मुलांच्या मनात कटुता निर्माण होते। इथं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलं आहे। आपल्याला अपेक्षित किती असतं सरांना उत्तर आपलं, की आपण एक पेज
कमीत कमी 1-1.5 पेज तरी उत्तर लिहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला मार्क्स चांगले मिळतात. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, प्रबलन म्हणजे काय? प्रबलन सारणीचे प्रकार स्पष्ट करा. आता याच्यात आपल्याला आधी अर्थ समजून घ्यायचा आहे, म्हणजे आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीने आपल्या मनाच्या भाषेत उत्तर लिहू शकतो. तर प्रबलन आधी उद्दीपक या शब्दाचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीला प्रवृत्त करणे किंवा प्रोत्साहित करणे, हे उद्दीपक शब्दाचा अर्थ झाला. आता त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय विचारले, त्यांनी प्रबलन विचारलेलं आहे. तर प्रबलन म्हणजे प्रोत्साहन देणे. तर उदाहरणार्थ उदाहरणे आणि दाखले देऊन मुद्दा स्पष्ट करणे, विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करणे. प्रबळ या शब्दाचे अर्थ, आता प्रबळ शब्दाचा अर्थ काय आहे, तर अतिशय बलवान, जोरदार, बलिष्ठ, सामर्थ्यवान, खूप जोर असलेला. प्रबलन आणि प्रबळ एकच झालं. जोरदार, बलिष्ठ, सामर्थ्यवान, खूप जोर असलेला किंवा प्रोत्साहन देणे. प्रबलन म्हणजे प्रोत्साहन देणे. तर आता आपण याच्यावरती उत्तर बघूया. याच्यात मी पेज नंबर दिलेला आहे, इथे पेज नंबर 69. आता याच्यामुळे आपण हे उत्तर बघणार आहोत, प्रबलीकरणाचे प्रकार. तर इथं त्याचे आपल्याला प्रकार बोलायचे, प्राथमिक व दुय्यम प्रबलीकरण. तर प्राथमिक प्रबलीकरण, जे उद्दीपक दिल्याने प्रतिक्रिया दृढ होत जाते त्यास प्रबलक असे म्हणतात. त्यांनी विचारले प्रबलक म्हणजे काय, तर जे उद्दीपक दिल्याने प्रतिक्रिया दृढ होत जाते त्यास प्रबलक असे म्हणतात. हे पहिलं याचं उत्तर इथं आलेलं आहे. नंतर पुढे हे यापूर्वीच आपण पाहिले आहे, पॅव्लोवच्या अभिसंधान प्रयोगात त्याचे स्वरूप पाहावयास मिळाले. अन्न हा अनभिसंधित उद्दीपक होय व घंटानाद हा अभिसंधित होय. या दोन उद्दीपकात सहचार्य संबंध प्रस्थापित करणे म्हणजेच प्रबलीकरण होय. अन्न हा मूळ प्रबलक असतो. त्या प्रबलकामुळेच अभिसंधित उद्दीपकाला म्हणजेच घंटेच्या आवाजाला तो प्राणी प्रतिक्रिया द्याव्यास शिकतो. असे प्रयत्न बऱ्याच वेळा केल्यानंतर प्रत्यक्ष अन्न दिले नाही तरी तो कुत्रा त्याच प्रतिक्रिया देत असतो असे आढळले. वास्तविक घंटेचा आवाज आणि लाळ निर्मिती यांच्यात नैसर्गिक संबंध नाही, तरीही लाळ रस देण्याची प्रतिक्रिया अभिसंधित होते. या संपूर्ण प्रयोगात अन्न हा घटक प्राथमिक प्रबलक म्हणूनच काम करतो. साधक अभिसंधानातही साधक वर्तनाला साध्य मूल्य प्राप्त झाल्याचे दिसून येते. प्रयोक्त्याने विशिष्ट प्रतिक्रिया केल्यास अन्न दिले जाते. पुढील प्रत्येक प्रयत्नात अन्न देत राहिल्यास त्या विशिष्ट प्रतिक्रियेचे आपोआप प्रबलीकरण होते. येथे अन्न हाच घटक प्राथमिक प्रबलक म्हणून काम करतो. 2. दुय्यम प्रबलक. प्राथमिक प्रबलकाबरोबर जो आणखी दुसरा एक उद्दीपक दिला जातो त्यास दुय्यम प्रबलक असे म्हणतात. दोन्ही उद्दीपक वारंवार एकत्रित देण्याने ज्या प्रतिक्रिया सुरुवातीस प्राथमिक प्रबलकास दिल्या जातात त्याच प्रतिक्रिया नंतर दुय्यम प्रबलकास दिल्या जाऊ लागतात. हे दुय्यम प्रबलीकरण मात्र एवढे सहज साध्य नसते. या प्रबलकास अर्जित प्रबलक असे म्हणतात, कारण प्रयुक्तास ती शिकून घ्यावी लागतात. मूळ प्रबलकाच्या जोडीने जेव्हा नवीन उद्दीपक प्रबलक म्हणून दिला जातो तेव्हा हा नवीन उद्दीपक दुय्यम प्रबलक ठरतो. दुय्यम प्रबलकाचे नेमके स्वरूप लक्षात यावे म्हणून पुढील प्रायोगिक रचना करता येईल. विशिष्ट तरब दाबल्यानंतर उंदराला अन्न द्यायचे, परंतु अन्न देण्यापूर्वी एक विशिष्ट आवाज करावायचा व नंतर अन्न द्यायचे. प्रत्येक वेळी अन्न देण्यापूर्वी तो आवाज केल्याने अन्न या मूळ उद्दीपकास ज्या प्रतिक्रिया दिल्या जातात त्याच प्रतिक्रिया आवाज या दुसऱ्या उद्दीपकास दिल्या जात असल्याचे पाहावयास मिळेल. जर प्रत्येक प्रयत्नात मूळ प्रबलकाच्या जोडीने दुय्यम प्रबलक देण्यात आला तरच प्रबलीकरण घडून येते, अन्यथा नाही. दुय्यम प्रबलकाच्या जोडीने अगोदर मूळ प्रबलक दिला नाही तर प्रतिक्रियांचे विलोपन होते. याचाच अर्थ प्राथमिक व दुय्यम प्रबलीकरणात सहचार्य असले पाहिजे. मानवी जीवनात दुय्यम प्रबलीकरणास महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. आपल्या वर्तनातील कित्येक प्रतिक्रिया दुय्यम प्रबलीकरणाने स्थिरावल्याचे दिसून येते. मुलांना योग्य वळण लावता यावे म्हणून आई वडील प्रत्येक वेळी खाऊ देताच असे नाही. प्रोत्साहन, शाबासकी, स्तुती, कौतुक तसेच आपुलकीचे 2 शब्द या दुय्यम प्रबलकाच्या साह्याने देखील मुलांना योग्य ती शिस्त
लावता येते. प्रौढांच्या बाबतीतही प्रतिष्ठा, इतरांकडून मिळणारी मान्यता आणि त्यायोगे निर्माण होणारी आत्मसन्मानाची भावना इत्यादी दुय्यम प्रबलतेचे महत्वपूर्ण कार्य करीत असतात. मानवी वर्तन समजून घेण्याच्या दृष्टीने दुय्यम प्रबलीकरण हा एक अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. इतर व्यक्तींशी आंतरक्रिया घडून येतात तेव्हा त्यांच्याकडून मिळणारी मान्यता, पसंती, नापसंती यासारख्या दुय्यम प्रबलकामुळेच स्वतःच्या वर्तनात सुधारणा, फेरबदल घडवून आणतो. इतरांनी केलेली स्तुती, प्रोत्साहन किंवा निंदा यामुळे आपले वर्तन प्रस्थापित होईल किंवा त्या वर्तनाचे विलोपन होईल, म्हणजे ते वर्तन यापुढे आपण करणार नाही. याच पद्धतीने वर्गातील विद्यार्थ्यांना योग्य त्यावेळी प्रोत्साहन किंवा अवमान याद्वारे त्यांचे वचन नियंत्रित करणे शिक्षकांना सहज जमू शकेल. अशा या दुय्यम प्रबलीकरण प्रक्रियेची आपल्याला फारशी जाणीव नसते, परंतु तिचे कार्य मात्र अखंड चालू असते. इथपर्यंत आपण याचं उत्तर लिहू शकतो. आता आपल्याला प्रश्न तिसरा बघायचा आहे. संवेदनावर प्रभाव पाडणारे कोणतेही 5 घटक थोडक्यात स्पष्ट करा. आता याच्यात शब्दार्थ काय आहे? संवेदनाचं संवेदन म्हणजे कळणे, जाणीव, बोध, लक्षात येणे, सहानुभूती. आता याचं उत्तर आहे बुक्समध्ये पेज नंबर 70-80. तर चला आता आपण बघूया याचं उत्तर. 17 नंबरच्या पेजवर याचं उत्तर आहे बुक्समध्ये संवेदनावर प्रभाव पाडणारे घटक. उत्तर आहे संवेदनावर सन्निवेशाचा परिणाम. आता या टॉपिकसून आपल्याला उत्तर निवडायचे. सन्निवेशाचा मानसिक तयारी किंवा तत्परतेशी संबंध आहे. अवधानिक सन्निवेशानुसार संवेदनाचे स्वरूप बदलत असते. सन्निवेशन सूचनाद्वारे निर्माण करता येतो किंवा मूळ प्रेरणेच्या स्वरूपानुसार निर्माण झालेला असू शकतो. मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत संदिग्ध आकृतीचा उपयोग केला जातो. या आकृती एका उपकरणाद्वारे अत्यल्प काळात दाखवल्या जातात. आता आपण याच्यात आपल्याला विचारलेलं आहे की 5 घटक कोणते, ते आपण बघूया. पहिलं आहे ख, संवेदनावर पूर्वानुभवाचा व पूर्वसंस्काराचा परिणाम. वातावरणातील वस्तू या घटनाचे संवेदन होत असताना व्यक्तीच्या पूर्वानुभवाचा परिणाम त्यात अंतर्भूत असतो. कोणत्याही वस्तू व प्रसंगाने पूर्वी आपल्याला ज्या प्रकारे उद्दीपित केलेले असते त्यावेळी आपल्या ज्या व जशा प्रतिक्रिया झाल्या असतील त्याप्रमाणे त्या प्रसंगाचा अर्थ आपण लावत असतो. पूर्वानुभवाच्या आधाराने आपण अनेक घटकांना अर्थ देत असतो. त्या पूर्व अपेक्षेने त्यांच्याकडे पाहतो. आवश्यकता भासली तरच त्यात बदल करतो. त्या बदलाला आपण पडताळून पाहतो. आता मी इथं पहिल्या घटकामधून एवढंच उत्तरेचं निवडलेलं आहे. आता पुढचा घटक संवेदनावर संदर्भाचा परिणाम. परिस्थितीच्या संदर्भानुसार संवेदनाचे स्वरूप ठरत असते, बदलत असते. संदर्भ परिचित नसेल व संदिग्ध असेल तर एखाद्या घटनेचे संवेदन नीट होत नाही. एखाद्या राष्ट्रीय महान नेत्यांच्या निधनामुळे शाळेला सुट्टी दिली तरी विद्यार्थी टाळ्या वाजवित नाहीत. महाविद्यालयातील कबड्डी चमूकने करंडक आणला तर टाळ मृदंगाच्या सुरात मिरवणूक काढून आनंद व्यक्त करण्यात येतो. यावेळी सुट्टीही जाहीर केली तर प्रचंड टाळ्यांच्या गजरात सुट्टीचे स्वागत होते. तिसरं, संवेदनावर सूचनांचा परिणाम. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाषिक व चित्रांकित सूचनाचा परिणाम संवेदनावर होतो. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या खांबावर धोक्याची सूचना देणारे संकेत चित्र लावलेले असते. याचा अर्थ आपण खांबा स्पर्श करू नये असा घेतो. संदिग्ध उद्दीपकाचा व्यक्तिगत गरजा व मूल्यांच्या काहीसा परिणाम संवेदनावर होतो असे आढळते. 4. सांस्कृतिक संधी व मर्यादा, सामाजिक निर्बंध यांचा संवेदनावर परिणाम. संस्कृती मूल्याचा ठसा आपल्या संवेदनावर होत असतो. धार्मिक वृत्तीच्या व्यक्तीला मद्यपी माणसाबद्दल घृणा वाटते, पण पाश्चात्य संस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीला मद्यपान करणारा विशेष जाणवत नाही. याचे कारण संस्कृतीचे वैशिष्ट्य हेच आहे. आपल्या समाजात काही सामाजिक निर्बंध असतात त्याचे पालन आपण करतो. अर्वाच्य किंवा लैंगिक शब्दांचे उच्चारण आपण नेहमीच टाळतो. लघुदर्शक यंत्रातून अर्वाच्य घाणेरडे शब्द, सुखद शब्द व तटस्थ शब्द दाखवले असता असे आढळून आले की व्यक्ती अर्वाच्य घाणेरडे शब्द सांगण्याचे टाळते.
परंतु सुकट शब्द चटकन उच्चारते. त्याप्रमाणे असेही दिसले की व्यक्ती जेव्हा समूहात असते त्यावेळी ती व्यक्ती समूहाचे जे मत विचार असेल त्यास अनुकूल असे मान्य करते. इतरांच्या निवेदनानुसार आपणासही तसाच अनुभव येतो असे सांगते. इथे आपण थांबू. आता पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.